पण ह्या सिनेमामधल्या ज्या घटना आहेत त्या घरामध्ये वाद निर्माण करू शकतात. तर मल्याळम इंडस्ट्री आणि आपली मराठी इंडस्ट्री ही कुठेही कोणी म्हटलं तरी सुद्धा 4 पावलं पुढे आहे. की ह्या आताच्या युगामध्ये असं इतकं कोण सहन करतं का? महाराष्ट्रातल्या कुटुंबासाठी हा सिनेमा नाही. मराठीमध्ये असे प्रयोग खूप झालेले. किती विरोधाभास आहे खरं तर. हा सोफिस्टिकेटेड हॅरसमेंट याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दाखवतो. अर्थात हा सिनेमा एका घरामध्ये नाही घडत आहे. हा सिनेमा एका हॉटेलमध्ये घडतो. तिची काय स्वप्न आहेत किंवा तिचे काय म्हणणं आहे हे नवऱ्याला कळू नये. नमस्कार, मी प्रकाश सप्रे. नमस्कार, मी रणजित खरत. मित्रांनो, द मिरर फिल्म अलिबाग या युट्यूब चॅनलवरती आपण एक नवीन सेगमेंट सुरू केला होता, गोष्ट सिनेमाची. या सेगमेंट मधला आजचा हा दुसरा एपिसोड आहे. 2023 साली रिलीज झालेली एक फिल्म, बरोबर, जी चित्रपटगृहामध्ये जाते पण प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचत नाही. कित्येक लोकांनी त्यांना माहिती पण नसलेली अशी ही फिल्म. पण ती फिल्म जेव्हा OTT वरती येते आणि घराघरात पोहोचते तेव्हा त्या OTTचं खरं काय महत्व आहे ते समजतं आणि त्यामुळे या फिल्मचा रिव्ह्यू करावा असं आमचं दोघांचं मत झालं. अर्थात, आणि खरं तर हा विषय खूप जवळचा आहे, प्रत्येकाच्या घराघरातला आहे. कारण मिसेस म्हटल्यानंतर आपली आई, बहीण, बायको किंवा आपल्या सर्वच महिलांबद्दलचा हा विषय आहे, खूप जवळचा विषय आहे आणि तो इतक्या सुंदररित्या मांडलेला आहे. मल्याळम इंडस्ट्रीमध्ये हा सिनेमा प्रथम आला होता आणि त्यानंतर रिमेक बॉलिवूडमध्ये झाला. तर खूप चांगल्या पद्धतीने डिरेक्टर आरती कडव यांचं डिरेक्शन आहे. तर खूप सुंदररित्या त्यांनी, अगदी कॉपी पेस्ट असं नाही म्हणता येणार, खरं तर त्यांनी त्यांचे काही इनपुट्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. ॲज अ डिरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यूने काही गोष्टी त्यामध्ये मांडलेल्या आहेत, त्या खूप सुंदररित्या. पहिली गोष्ट म्हणजे आरती कडव यांचं आपण पहिलं अभिनंदन करूया की एक सिनेमा रिलीज होतो पण तो लोकांपर्यंत पोहोचत नाही, पण OTT माध्यमातून तो चांगल्या पद्धतीने पोहोचला. एका दिग्दर्शकाला हेच हवं असतं. अर्थात युनिक एक कलाकाराचं मन दाखवलंय तिथे. कुठेही सिनेमामध्ये लाऊडनेस आपल्याला बघायला मिळत नाही. खूप शांत पद्धतीने, अगदी बॅकग्राऊंडचा जरी विचार केला, एका पठडीमधलं शांत पद्धतीने एक राग पण व्यक्त करा जो केलाय तो खूप शांत पद्धतीने केला. त्याला सगळ्यात मोठं चॅलेंज असं होतं की हा सिनेमा घडतो 90% जास्त एका घरामध्ये आहे. की एक सीन मला आठवतो की त्याच्यामध्ये नवरा फोन करतो की तुझं आटपलं की नाही अजून, तर ती सांगते अजून माझी भांडी होणं बाकी आहे. आणि ती लाईट्स वगैरे सगळ्या बंद करते, आवरते आणि ती जायला निघते की नवरा बोलवते. अर्थात नवरा कशासाठी बोलवते कळतं ते सिनेमा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा पण तुम्हाला कळते की ती ठळक पद्धतीने दिग्दर्शकाने ते नोट केलेलं आहे. आणि ती तिथे रूम मध्ये जायच्या आधी ती अस्वस्थ आहे थोडीशी आणि परत ती सोफ्यामध्ये बसते आणि हे सगळं चालू असताना बॅकग्राऊंडला एक म्युझिक चालू आहे जिथे मध्ये ढोल ताशे वाजतायत. तर ते ढोल तसे रिप्रेझेंट करतात की तिच्या डोक्यात चाललेलं, तिच्या मनामध्ये गोंधळ. तर ते बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे सागर देसाई आणि फैजान हुसेन यांचं काम तिथे खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतं. अर्थात प्रथम मेहता यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे अँगल आणि सगळ्याच गोष्टी आहेत. त्यातला मला एक आवडलेला अँगल म्हणजे जेव्हा क्लायमॅक्सला ते खूप अति होतं आणि आता की वाढला पारा वाढला आणि आता ब्लास्ट शेवटचा, तो पण एक शांत पद्धतीनेच दाखवलाय. ती किचन मधून बाहेर येते, ते पाणी अंगावरती ओतणं आणि तिथून ती चालत झरझर निघणं, चावी घेणं आणि जेव्हा ती घराच्या बाहेर निघते तेव्हा तिच्या पावलांचे ठसे म्हणजे घरातली लक्ष्मी बाहेर जाताना एक्झिट खूप सुंदर टेक आणि तो भिडतो मनाला. कलाकारांच्या बाबतीत मुख्य कलाकार ह्या सिनेमा मुख्य सानिया मल्होत्रा यांनी खूप सुंदर अभिनय केला. आपण त्यांना दंगल सिनेमामधून त्यांना प्रथम पाहिलं होतं. तर खूप सुंदररित्या त्यांनी काम केलं. म्हणजे तिची जी काही स्वप्न घेऊन ती सासरी आलेली आहे तर ते सगळं तिच्या डोळ्यासमोर, म्हणजे जे स्वप्न घेऊन आलं त्याच्या चिरडलं जातं सगळं, त्याच्या कम्प्लीट विरोधात सगळ्या गोष्टी घडतात. आणि मग त्या सगळ्याच्या गोष्टी तिने ज्या सायलेंट पद्धतीने, तिचे एक्सप्रेशन्स असतील, तिचं ज्या पद्धतीने डोळ्यातले भाव असतील, इतक्या सुंदर कुठेच ती ओरडत नाही. तो एक सीन मला आठवतो जेव्हा त्यांचं लग्न ठरत असताना किस चीज के डॉक्टर असं त्याला विचारते आणि त्याच्यावर तो सांगतो की मी गायना काय सांगते, ते म्हणजे प्रसूती तज्ञ आहे. तो किती विरोधाभास आहे खरं तर. हा तिची काय स्वप्न आहेत किंवा तिचे काय म्हणणं आहे हे नवऱ्याला कळू नये, हा एक विरोधाभास बघण्यासारखा वाटतो. सायना मल्होत्रा तर ग्रेट, त्या सगळ्या गोष्टीला ती तितकीच पूर्ण उरते. कारण की तिच्या अपोजिट जे सगळे आर्टिस्ट होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूरदर्शन पासून ज्यांना आपण बघत आलेलो होते, कन्वलजीत सिंग,
त्यांनी सासऱ्यांची भूमिका, कारण ती इतकी सटल केली की खरोखर तो माणूस तिचा सासरा वाटतो. आणि ते खूप शांतपणे बोलणं, बरचसं टोचून बोलायचं आहे, पण ते बोलत असताना पण एक हसणं चेहऱ्यावरती आहे. ते मला एक डायलॉग तिथे खूप म्हणजे तो ऍक्च्युली टीजर मध्ये प्रोमो मध्ये पण आलाय, जो फेमस आहे खूप, की बेटा ये चटणी सिलबट्टे पे नहीं पीसी है क्या. हा डायलॉग आहे तो. आणि ते तिचा तो एक्सप्रेशन, तिचा जो लुक आहे, कमाल कमाल खूप. पण हे सगळं चालू असताना ना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ह्या आताच्या युगामध्ये असं इतकं कोण सहन करतं का. मला काय वाटलं माहितीये का, म्हणजे एका पॉइंटला कदाचित ते सक्सेस डिरेक्टरचं असू शकतं, कारण त्यांना तेच दाखवायचं होतं. मला ना असं वाटलं की हा सिनेमा एका घरामध्ये नाही घडत आहे, हा सिनेमा एका हॉटेलमध्ये घडतोय. कदाचित मला असं वाटतं की हे त्यांचं सक्सेस आहे. शेवटच्या फ्रेम मध्ये तर अक्षरशः कमाल झाली, ज्याच्यामध्ये निंबू सरबत मागितला जातो, आणि त्या फ्रेम मध्ये ती जे काय शेवटी करते ते आपण आता सांगायला नको, अर्थात सिनेमा बघायला पाहिजे लोकांनी. तर क्लायमॅक्स खूप सुंदर आहे त्याचा. दिग्दर्शक म्हणून तिथे एक गोष्ट मला फार आवडली की एक एवढा मोठा डॉक्टर आणि त्याचं फक्त त्याच्या त्या करिअरकडे किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे, मी 12 तास काम करतो, 14 तास काम करतो, सारखं तिला ऐकवत असतो. पण त्याच वेळेला एक स्त्री इथे खूप प्रचंड मेहनत करत असते, तुला 2 टायमाचं जेवण व्यवस्थित मिळालं पाहिजे. पण त्यांचे चोचले पण एवढे होते की हे पाहिजे ते पाहिजे, सगळ्या त्यांच्या फरमाईश सतत. म्हणून मी म्हटलं हॉटेल आहे का. त्या प्रत्येक फरमाईश ती पूर्ण करणारी स्त्री. पण तिची एकच अपेक्षा काय होती की ते बेसिन मधून पाणी गळतंय, तू प्लंबर बोलव. ते सिनेमाचा खूप प्लस पॉइंट आहे, जो आपल्याला धरून ठेवतो. आणि तो शेवटी कशा पद्धतीने त्याचा शेवट होतो. अर्थात तो नक्कीच तुम्ही बघा आणि तेव्हा त्याच्यावरती ठरवा त्याचं काम. आणि तो इतका सुंदर, मी तुला बोललो ना की मला एक टेकिंग वाईज परत एकदा तो खूप मला आवडलेला सीन आहे, की ती चालली आहे किचन मध्ये आणि कॅमेरा तिला फॉलो करतोय, आणि त्याच्यामध्ये सायलेंट म्युझिक वगैरे काहीच नाही, फक्त त्याच्यामध्ये पाण्याचा टप 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 असा आवाज येतो, आणि तो इतका इरिटेटिंग आहे सिनेमामध्ये. करेक्ट. आणि मग तिची घुसमटच आहे, ती रिप्रेझेंट करते तिची घुसमट. अगदी सुंदर. पण तरी पण ही गोष्ट जुनी असून सुद्धा ती का भिडते, तर स्क्रीन प्ले. अर्थात स्क्रीन म्हणून स्क्रीन प्ले जो आहे तो हरमन बवेजा आणि अनु सिंग चौधरी या दोघांचा हा स्क्रीन प्ले आहे याच्यामध्ये. अर्थात तो मल्याळम सिनेमापेक्षा थोडासा वेगळा आहे, त्यामुळे अर्थात यांचं कौतुक आहे थोडाफार. म्हणजे असं पण स्क्रीन प्ले तुम्हाला धरून ठेवतो. सिनेमा म्हणजे असं वाटत नाही की अरे अर्ध्यावर आलो का किंवा पाऊण सिनेमा संपला का, असं होत नाही. सिनेमा तुम्हाला शेवटापर्यंत, त्या तुझ्या वाक्यापर्यंत, त्या पाण्याच्या टप टप पर्यंत घेऊन जातो. करेक्ट. तर ओव्हरऑल हा सिनेमा खरं तर खूप सुंदर. मी म्हणेन की हा सिनेमा आहे ना, आपल्या महाराष्ट्रातल्याही कुटुंबातल्या प्रत्येकाने जाऊन बघावा. गोष्ट आहे की आपण मराठी असल्यामुळे, महाराष्ट्रातले असल्यामुळे ती थोडीशी मनाला गोष्ट पटत नाही की अरे हे मी माझ्या संस्कारातच नाही ना, म्हणून ते पटत नाही. म्हणजे किचन फक्त धरून इरिटेट होणं किंवा नवऱ्याला म्हणजे त्याच्याबरोबर न राहणं किंवा त्याला सोडणं हे लॉजिकली पटत नाही. पण परत एक शिकलेली स्त्री ती महिनाभरात अगदी व्यवस्थित बसून बोलूच शकते ना. अर्थात बसून की मला हे नाही पडत. आणि त्यात एक गोष्टी अजून एक मला विरोधाभास भास, जसं आपण फिल्मचं कौतुक करतो तसं फिल्मच्या काही गोष्टी पण आहेत की ते वडील म्हणजे सासरे तिचे तिला बोलतात की तुझी सासू पण PhD होल्डर आहेत, पण तिने नाही मूल आणि स्वयंपाकघर सांभाळलं. तिचं मत होतं ना, नाही. पण माझं म्हणणं आहे असं की जर ती एक स्त्री PhD होल्डर आहे ना, तर ती नाही त्या गोष्टी सहन करणार. जरी तिने जॉब नसेल करत, जरी ती कुठल्या दुसऱ्या गोष्टी करत नसली, तरी निदान एखाद्या PhD होल्डरला ज्याने डॉक्टरेट घेतली त्याच्याकडे सल्ला घ्यायला तरी माणसं येतात ना. अर्थात बरोबर. ती तिच्या सुनेला कुठलाच सल्ला देत नाही. मग इतकं मेल डॉमिनेटेड जेव्हा आपण असतो तेव्हा शिकलेली स्त्री, माझं मत आहे की ती नाही आहे, माझ्या एक दिवस तरी बोलेल. मला असं वाटतं की तुझ्या मुद्द्यावरती आहे ना, ही एक फिल्मी किंवा सिनेमाची लिबर्टी आहे, त्याच्यामुळे ती घेतलेली आहे. म्हणजे ती स्पेस एक ठेवून त्यांनी चालली की पुढे जायचं आहे. पण ओव्हरऑल सिनेमा हा प्रत्येकाने बघावा. सिनेमा खूप चांगला आहे. तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, हा सिनेमा ZEE5 वरती आलेला आहे आणि हा तुम्ही घरी बसल्या बघू शकता. एक गोष्ट फक्त सांगेन मी की हा सिनेमा बघितल्यावरती उगाच घरात भांडणं करू नका, नको छोट्या छोट्या गोष्टी मनाला भिडवून घेऊ नका. हा सिनेमा हा महाराष्ट्र रिप्रेझेंट करत नाही. हा सिनेमा महाराष्ट्राच्या बाहेरचे स्टेट रिप्रेझेंट करतोय. आपली संस्कृती, त्यांची संस्कृती वेगळी आहे, पण ह्या सिनेमामधल्या ज्या घटना आहेत त्या घरामध्ये वाद निर्माण करू शकतात. तर आपण, माझं असं म्हणणं की सिनेमा बघा, त्याचा आनंद घ्या, त्याच्यातून चांगलं शिका, उगाच घरात भांडण करू नका. आणि एक गोष्ट, ह्या सिनेमाला प्रकाश एक आर्टिस्ट म्हणून 5 आउट ऑफ किती स्टार देशील तू? मी खरं तर 5 मधले एक ओव्हरऑल असं बघायला गेलं तर मी 3.5 स्टार देऊ शकतो.
नक्कीच, कारण की बरोबर 3.5 एकदम परफेक्ट फिगर तू सांगितलेली आहेस. सगळ्यात महत्वाचं सांगायचं की आता जसं रणजित म्हणाला की घरामध्ये वाद होऊ शकतात, तर सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही सिनेमा पाहिला असेल तर त्यांना आमचा जो हा द मिरर फिल्म या युट्यूब चॅनलवरती हा जो काय आम्ही सिनेमाचा रिव्ह्यू बनवलाय हा सुद्धा पाठवा. त्यामुळे सिनेमा आणि एका साईडला सिनेमाचं म्हणणं आमच्या दृष्टीने कसं आहे हे देखील पाठवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो सेगमेंट आहे हा शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि असेच नवीन नवीन सिनेमे आणि त्यांच्या गोष्टी आपल्यासमोर घेऊन यायला आम्ही नेहमीच तयार असू. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये, कारण आम्ही सांगतोय गोष्ट सिनेमाची.